जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सेलू पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। एसपी पथकाच्या कारवायांमुळे चर्चा रंगली। कर्मचारी रांगेत उभे तर अवैध धंद्यांवर कारवाईसाठी एसपी पथक मैदानात। कर्मचारी झाले त्रस्त, बदलीची चर्चा सुरू। गुन्हेगार मात्र निर्धास्त असल्याची कुजबुज। 11,68,000चा मुद्देमाल एसपी पथकानं पकडला। स्थानिक पोलीस मात्र चर्चेच्या भोवऱ्यात। सेलू पोलीस स्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांची परेड तर एसपी पथकाकडून धडाधड कारवाया। एसपी पथकाची धडाकेबाज कारवाई तर स्थानिक कर्मचाऱ्यांची तासनतास हजेरी। नेमकं चाललंय काय? सेलू पोलीस स्टेशनमध्ये सध्या एक वेगळे चित्र पाहायला मिळत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगत आहे। एका बाजूला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाकडून धडाकेबाज कारवाई करत अवघ्या 2 दिवसात तब्बल 11,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक कर्मचारी आणि अंमलदार मात्र तासनतास गिनतीमध्ये उभे राहत असल्याचं बोललं जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काही वेळा 2-2 तास चालणाऱ्या गिनतीचा निष्कर्ष मात्र शून्यच निघत असल्याची कर्मचाऱ्यांमध्ये कुजबुज आहे। त्यामुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय की गिनती करायची की गुन्हेगारांची गिनती कमी करायची। दरम्यान एसपी पथक बाहेरून येऊन मोठमोठ्या कारवाया करत असताना स्थानिक पोलीस स्टेशनच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अवैध धंदे सुरू असताना कर्मचारी तर जर गिनतीतच अडकून पडले असतील तर कारवाया कोण करणार असा सवालही उपस्थित केला जात आहे। याहून गमतीची बाब म्हणजे या कथित परिस्थितीमुळे काही कर्मचारी आता विनंती बदली हा पर्याय निवडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये एक नवा विनोद फिरू लागला असल्याचं सांगितलं जात आहे। इकडे कर्मचारी गिनतीत बिझी, तिकडे धंदेवाले इझी। काही जण तर उपरोधिकपणे असंही म्हणत आहे की कर्मचाऱ्यांना मुद्दाम व्यस्त ठेवायचं आणि दुसरीकडे आपलं जुगाड जमवायचं, असा काही फॉर्म्युला तर राबवला जात नाही ना। या सर्व चर्चांमध्ये तथ्य किती आहे याचा निर्णय संबंधित वरिष्ठ अधिकारीच घेऊ शकतात। मात्र एक गोष्ट नक्की, सध्या सेलू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारांपेक्षा गिनतीत जास्त चर्चेत असल्याचं चित्र दिसतंय। जनसंग्राम न्यूज, वर्धा।